सांगाल आज श्रमजीवी संघटनेकडून पंचायत समितीवर आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि तेही लहान विद्यार्थ्यांसोबत। नमस्ते, मी सीता घाटाळ श्रमजीवी संघटनेची अध्यक्ष। आजचा जो आमचा मोर्चा आहे तो मोर्चा मुलांच्या पोषण आहाराबद्दल आहे। गेला 1.5 महिना होऊन मुलांची शाळा सुरू झाली, पण अजूनही मुलांना जो मध्यान्ह भोजन मिळतं शाळेमध्ये ते अजूनही मिळत नाही आहे। मुलांचं पोषण आहार येथील काही शिक्षक किंवा कोणी डोनर असतील, कोणी हितचिंतक असतील, ते साहित्य विकत देतात किंवा शिक्षक हे उसनवारी करून मुलांचं पोषण करतात। खरं पाहिलं तर हा आमचा मूलभूत अधिकार आहे। शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, पोषण अन्न हा मूलभूत अधिकार आहे, पण या दोन्ही मूलभूत अधिकाराची सरकारने पायमल्ली केलेली आहे। हा आमचा अधिकार असताना गेले 2 महिने मुलांना जे मध्यान्ह भोजन आहे ते मिळत नाही आणि त्या निमित्ताने आजचा हा मोर्चा आम्ही सरकारला भीक दिलेली आहे की जे जे आमच्या मुलांना लागतं ती भीक आम्ही लोकांकडनं मागून आणि सरकारला इथे सुपूर्द केलेली आहे। इथले जे गट विकास अधिकारी आहेत तसंच गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही भीक आमच्या मुलांनी त्यांना सुपूर्द केलेली आहे आणि आम्ही त्यांना निवेदन केलेलं आहे की ही जी भीक आहे ही भीक सरकारपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून सरकार कमीत कमी आमच्या मुलांचं जे मध्यान्ह भोजन आहे ते तरी करायला सुरुवात करेल। आज आपण जर बघितलं तर पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। उद्या 1 ऑगस्ट आहे। 1 ऑगस्ट पालघर जिल्हा होऊन 13 वर्ष होणार आहे आणि आदिवासी जिल्हा आहे, तरीही सरकारची ही भूमिका आहे। याच पालघर जिल्ह्यामध्ये आज जगातलं सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर अब्जो रुपये त्याच्यावर खर्च होत आहे। इथूनच गेलेला जो समृद्धी महामार्ग आहे अब्जो रुपये त्याच्यावर खर्च करतात। बुलेट ट्रेन जाते ह्याच पालघरमधून अब्जो रुपये खर्च करण्यात येत आहे। मोठ्याचे मोठे विमानतळाचा प्रोजेक्ट इथे होणार आहे, विमानतळ होणार आहे, हे अब्जो रुपये खर्च होणार आहे। हे सर्व असताना आमच्या ह्या गरीब आदिवासी मुलांना जो की आमचा अधिकार आहे, आमचा मूलभूत अधिकार आहे, ती कोणाची मेहरबानी नाही आहे, हा आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे, त्या अधिकाराची पायमल्ली होते। 1.5 महिना होऊन सुद्धा आमच्या मुलांना पोषण आहार मिळत नसेल, आमची मुलं जर पोषण आहारामुळे कुपोषित होत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय। म्हणून आज आम्ही ही सरकारला 498 रुपयाची भीक हे पैशाच्या रूपात आणि बाकीचं सगळं कांदे बटाटे त्याच्यानंतर डाळ तांदूळ आणि काही भाज्या आम्ही सरकारला भीक म्हणून दिलेलं आहे की सरकारने ही भीक घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मुलांचं धान्य हे जे मध्यान्ह भोजन आहे हे सुरू करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे।
श्रमजीवी संघटना